बैलपोळा झाल्यावर गरम गरम येळवणीची आमटी आणि पुरणपोळी खाल्ली. पण खरी गोष्ट सुरू होते अकलूजला सौरभच्या लायसन ट्रायल पासून. तर राम राम मंडळी, सकाळी लवकर बैलपोळा साजरा केला. मग आली गरम गरम येळवणीची आमटी आणि पुरणपोळी. कसली भारी लागते सांगूच नका. त्यानंतर आलो दुकानात आणि लगेच निघालो अकलूजला, कारण सौरभच्या लायसनची ट्रायल होती. पण अमोल काय म्हणतोय बघा. 3च्या आधी आला तर पुरी भाजी भाजी, 3च्या नंतर आला तर मिसळ पावची भाजी. बघा, मी आलो मागच्या गेटने, तर सौरवला समोरच्या गेटनं बोलेनं घेऊन आला. तिथे थांबला असताना मला रोड साईनची माहिती दिसली. सरावासाठी मस्त आयडिया आहे. आरटीओ ऑफिस समोर बसलो होतो. तिथेच एक मजेशीर किस्सा घडला. सौरभ सीए चा अभ्यास करतो म्हणून साहेबांनी त्याचा नंबर घेतला. काहीतर काम असेल त्याच्याकडे. मग काय, ट्रायल पास झालो. लगेच निघालो गलांडीला पुरी भाजी खायला. पापड, कोशिंबीर, लस्सी आणि मटा, सगळं कसं एकच नंबर होतं. इतकं खाल्लं की मला लागायला लागली झोप. म्हणून दिली सौरभकडे गाडी चालवायला आणि शेवटी आलो सांगोल्या. सौरभ गेला बहिणीला आणायला, पण मला मात्र अजून लक्ष्मी देवडीला जायचं होतं. आणि लक्ष्मी देवडीला जाताना तो पिवळा समुद्र बघायचा असेल तर फॉलो करून ठेवा. आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. राम राम.